दसऱ्याला नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची उत्सुकता तुमच्यासारखीच आमची सुद्धा ताणली गेलेली होती. म्हणजे मनोज जरांगे पाटील वेगळा पक्ष काढणार, एखाद्या पक्षामध्ये किंवा आघाडीमध्ये युतीमध्ये सामील होणार, किंवा मग ह्याला पाड त्याचा कार्यक्रम कर असं सांगणार. पण असं काही आज झालेलं नाही आहे. आज दसरा आहे. दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा घेऊन टाक परिवारातर्फे. आणि तुमची जी वैचारिक राजकीय विचार करण्याची जी पातळी आहे ती या निमित्ताने सोन्यासारखी वाढो, ही सुद्धा तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून घेऊन टाकच्या पूर्ण टीमकडून शुभेच्छा. तर मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलले, तर आज मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. नारायणगडावरती आज गर्दीने आज रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि जवळपास 6 ते 7 लाख लोक, इतकी प्रचंड विक्रमी गर्दी आज नारायणगडावरती झाली होती. मात्र आचारसंहिता लागू दे, मग माझी भूमिका काय आहे ती मी स्पष्ट करेन, असं मनोज जरांगे पाटील यांनी एका वाक्यात सांगितलं आणि आपलं भाषण जे आहे ते आटोपतं घेतलं. म्हणजे भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाजावरती कशा पद्धतीने अन्याय होतोय, मराठा आरक्षण हा जो मुद्दा आहे हा गेले 1 वर्षभरापासून गाजतोय आणि आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आज दसरा आहे आणि आजच्या नंतर कधीही निवडणुकीची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ची तारीख निवडणूक आयोग जाहीर करू शकतं. आणि अशामध्ये मनोज जरांगे पाटील यांची आजची ही नारायणगडावरची सभा, म्हणजे बीडला 2 सभा होत्या. एक तर पंकजा मुंडेची एक सभा होती आणि एक जरांगे पाटील यांनी नारायणगडावरती आपण उपस्थिती लावणार आहोत आणि राजकीय काही भाष्य करणार नाही, पण उपस्थिती लावणार असं त्यांनी सांगितलं होतं 10 दिवसापूर्वी साधारणपणे. आणि आज मनोज जरांगे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेवून होता. आज एकंदरीत पाहायला गेलं तर दसऱ्याला आज राज्यामध्ये 4 महत्त्वाचे मेळावे आहेत. त्यातले 2 मेळावे संपलेले आहेत. ते म्हणजे एक म्हणजे पंकजा मुंडेंचा मेळावा आहे जो संपलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडचा. हे 2 मेळावे आता संपलेले आहेत. आता संध्याकाळी साधारणपणे 7च्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवाजी पार्कावरती मेळावा आहे. काल जो काही जोरदार पाऊस झाला आहे त्याच्यामुळे शिवाजी पार्क पूर्णपणे त्यात चिखल झालेला आहे, पण त्यातही जे उबाठा गटाचे शिवसैनिक आहेत ते प्रचंड उत्साही असल्याचं एकंदरीत दिसून आलेलं आहे. आणि दुसरा जो दसऱ्याचा मेळावा आहे तो अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो मेळावा आहे. एकंदरीत असे हे 4 मेळावे होते. मात्र सगळ्यात मोठा मेळावा किंवा सगळ्यात महत्त्वाचा मेळावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राज्याच्या 36 जिल्ह्यातनं संपूर्णपणे मराठा बांधव जो आहे तो इथे एकवटलेला होता. 1 मराठा लाख मराठा वगैरे अशा घोषणा दुमदुमत होत्या, आसमंत निनादून टाकत होत्या. आणि जे काही नारायणगड आहे त्या नारायणगडाचं एकंदरीतच वातावरण पूर्णपणे मराठामय, पूर्णपणे भगवं झालेलं होतं. अशात मनोज जरांगेंनी एंट्री घेतली आणि जेमतेम 15 मिनिटंच मी बोलणार आहे, त्या पलीकडे मी बोलणार नाही असं सुरुवातीला मनोज जरांगे म्हणाले होते. मात्र मी जे काही सांगतोय ते सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं होतं. पण मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्या मनात जे आहे मी तेच करणार आहे, फक्त त्यासाठी मला थोडे दिवस लागतील, मला थोडा वेळ द्या आणि माझ्यावरती तुम्ही हट्ट करू नका, मला जे करायचं आहे ते करू द्या, मी तुमच्या भल्यासाठीच करणार आहे असं मराठा समाजाला सांगितलेलं आहे. म्हणजेच एकीकडे मनोज जरांगेंनी हे विधान केलेलं होतं की विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन द्यात, आचारसंहिता लागून द्यात, मग माझी भूमिका काय आहे हे मी स्पष्ट करणार आहे. तर कुठेतरी एक असं वाटतंय की एक छोटीशी शक्यता, अर्थात हा विचार मी करतोय, एक छोटीशी शक्यता अशी वाटते की मनोज जरांगे आपले काही उमेदवार, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं उपोषण संपलेलं होतं आणि त्यानंतर काही उमेदवारांचे त्यांनी संपूर्ण राज्यातले आमदारकीसाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले होते, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या. तर कदाचित असं काही होण्याची शक्यता मनोज जरांगेची आहे असं म्हणायला हरकत नाही. आचारसंहिता लागल्यानंतरच मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे असं मनोज जरांगे पाटील ते म्हणालेले आहेत. राजकारणातल्या प्रवेशाबाबत मात्र त्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण आचारसंहिता जेमतेम आज शनिवार आहे, रविवार आणि कदाचित सोमवारच्या दरम्यान आचारसंहिता म्हणजे निवडणूक लागू शकते आणि आचारसंहिता डिक्लेअर होऊ शकते. सो या 1-2 दिवसात जर का सरकारने मराठ्यांच्या बाजूनी, मराठा आरक्षणाच्या बाजूनी जर का भूमिका घेतलेली नाही तर मग माझी जी काही भूमिका असेल ती मी आचारसंहिता लागल्यानंतर जाहीर करेन असं मनोज जरांगेंनी अप्रत्यक्षपणे सरकारला धमकावलेलं आहे किंवा सरकारला ब्लॅकमेल करण्याचा एक प्रयत्न इथे मनोज जरांगेंनी केलेला आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. नुकतंच काही जातींचा ओबीसी प्रवर्गात सरकारने समावेश केलेला होता, तर त्या जाती घातल्या या ओबीसी प्रवर्गामध्ये, म्हणजे काय वेगळं केलं, मग मराठा काय वेगळं करतोय असं सांगताना सुद्धा मनोज जरांगे अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला पूर्णपणे आक्रमक होऊन त्यावरती बोलताना दिसलेले आहेत. आणि कुठल्याही पक्षाच्या बाजूने जाऊ नका, कुठलाही नेता करू नका, जो आपल्या समाजाचं भलं करेल तो आपला नेता आहे आणि त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यासाठी आचारसंहिता लागू द्या. आणि सरकार तोपर्यंत जर का सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका जी योग्य भूमिका
भूमिका आहे किंवा सकारात्मक भूमिका आहे ती जर का सरकारने घेतली नाही, राज्य सरकारने घेतली नाही, तर मग मात्र आपल्या सगळ्यांना वेगळा विचार करायला लागेल, असं जरांगेने सांगितलेलं आहे. जेमतेम 1 ते 2 दिवस आचारसंहिता लागायला आहेत आणि अशामध्ये आता मनोज जरांगेंनी असं वाटलं होतं की मनोज जरांगे आज काहीतरी महत्त्वाची घोषणा करतील, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. नेहमीप्रमाणेच त्यांनी अमित शहांवरती बाण सोडलेले आहेत, फडणवीसांवरती बाण सोडलेले आहेत. छगन भुजबळ, बरं नारायणगडावरती मी आलोय, मी पक्का हिंदू आहे आणि पक्का नारायणगडाचा भक्त आहे असं मनोज जरांगे एकीकडे बोलत, आणि दुसरा म्हणजे मी काही बोगस भक्त नाही, बोगस भक्त तिकडे आहे असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांना सुद्धा थोडंसं काय म्हणू शकतो आपण चुचकारण्याचा किंवा छगन भुजबळांना डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून मनोज जरांगेंनी केलेला आहे. असो, एवढा लाखोंच्या संख्येने मराठा समुदाय आज जमलेला होता. जवळपास 90 एकरच्या जागेमध्ये ही सभा घेण्यात आलेली होती. 200 एकरमध्ये वाहनांचं जे पार्किंग आहे ते केलं गेलेलं होतं. जवळपास 50,000 किलो बुंदी वाटप झालेलं होतं. 7 ते 8,000 किंवा 10,000 स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने इकडे या मेळाव्यासाठी काम करायला तयार झालेले होते. त्यानंतर काही मराठा बांधवांनी इतर ठिकाणून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणही ठेवलेलं होतं. इतका सगळा थाट आज मनोज जरांगेंच्या या दसरा मेळाव्याला पाहायला मिळाला. पण जी अपेक्षित भूमिका होती ती मनोज जरांगेंनी आज घेणं टाळलेलं आहे. मनोज जरांगे येत्या 2 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतील, म्हणजे ते एखादा पक्ष काढतील का, ते एखाद्या युती किंवा आघाडीमध्ये सहभागी होतील का, किंवा लोकसभेला त्यांनी जे काय केलं की ह्याला पाडा, त्याचा करेक्ट कार्यक्रम करा, असाच सेम जो पवित्र आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा असेल का? तुम्हाला काय वाटतं? भाव्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.